नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत डाबा स्टाईल व्हेज कोल्हापुरी. त्यासाठी मी काही भाज्या घेतल्या आहेत. गाजर, बटाटा, लाल आणि पिवळी सिमला मिरची, फ्लॉवर, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, मटार, कांदा आणि टोमॅटो. आता एका कढईत 2 चमचे तेल घेऊन मी बारीक चिरलेला कांदा चांगला सोनेरी रंगापर्यंत मस्त भाजून घेतला आहे आणि त्याचप्रमाणे त्यात एक टोमॅटोसुद्धा ॲड केलं आहे. तेही एकत्र भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि अजून टेस्ट वाढवण्यासाठी मी त्यात कोथिंबीर, कढीपत्ता आणि थोडीशी लसूण घातली आहे. हे सगळं एकत्र आपल्याला मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि मिक्सरला चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेऊन आपल्या ज्या भाज्या होत्या त्या सगळ्या थोड्याशा तेलामध्ये सॉटे करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर हव्या असतील तर तुम्ही त्या भाज्या चांगल्या तळूनही घेऊ शकता. आता ही आपली कांदा आणि टोमॅटोची पेस्ट रेडी आहे. ह्या ज्या सॉटे केलेल्या भाज्या आहेत त्या मी एका साईडला ताटामध्ये काढून घेतल्या आहेत आणि त्याच पॅनमध्ये थोडंसं 2 चमचे तेल घेऊन त्यात जिऱ्याची फोडणी दिली आहे आणि जी आपण पेस्ट केलेली ती पेस्ट त्यात घालायची आहे. आणि त्यानंतर आपण इथे गरम मसाला, धना जिरा पावडर, लाल मसाला हे सगळं एकत्र करून मस्त तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. आणि ज्या आपण सॉटे केलेल्या भाज्या आहेत त्यामध्ये मिक्स करायच्यात आणि पनीर, कोथिंबीर हे सगळं मिक्स करून थोडंसं पाणी घालून मस्त शिजू द्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोल्हापुरी तयार आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की मला कळवा आणि फॉलो करायला विसरू नका.